महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणी असे आहेत की जे आता काळी जादू, अघोरी पूजा याला जे आहे ते अशोक खरातच्या माध्यमातून बघितलं असेल की ते बळी पडलेले आहेत. आणि आता रोहित पवारांनी जे ट्विट केलेलं आहे तर मला त्या ट्विट संदर्भात जेव्हा माहिती मिळाली की अजितदादा पवार यांचा जो फोटो आहे त्याला कुठेतरी जी आहे ती काळी फुली करण्यात आलेली होती. म्हणजे अजितदादांना मारण्याचा डाव होता. त्याच्याबरोबर त्याच्यात लिहिलेलं आहे की मग महाराष्ट्रातल्या एक बड्या नेत्याचंही त्याच्याबरोबर नाव आणि फोटो आहे ज्याच्यावर फुली आहे. मग ते कुणाचं नाव आहे? ते पवार साहेबांचं नाव आहे का? आणि मग पवार साहेब आणि अजितदादा पवार हे एकत्र येऊ नये म्हणून अशी कोणीतरी काळी जादू करत होतं का? कोणी अशा पद्धतीनं जे आहे ते अघोरी पूजा करत होतं का? याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि ती त्यांची जवळचीच लोक होती आणि आता ज्यांची चौकशी सुरू आहे खरातच्या प्रकरणात, त्यामुळे आपल्याला माहिती की राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या महिला नेत्या कोण आहेत आणि महिला जे आहेत ते त्यातले जे पुरुष नेते जे आहेत ते कोण आहेत. त्यामुळे मग या सगळ्यांनीच अशा पद्धतीनं दादा असतील किंवा इतर नेते असतील त्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीनं काहीतरी चुकीचं करावं यासाठी काही केलं होतं का याचा तपास आता SITने करणं गरजेचं आहे. कारण दादा जे आहेत ते स्पष्ट वक्ते होते, जे अशा अंधश्रद्धांना कधीही ते बळी पडले नाहीत आणि त्यांच्यावरच जर अशी अघोरी पूजा कोणी करत असेल तर या सगळ्यांना जे आहे ते ताबडतोब ताब्यात घेणं गरजेचं आहे.